अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 83. श्री गुरुशरणम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. ओम नमो भगवते वासुदेवाय. मानवी इच्छाशक्ती व समाधान. मानवी इच्छाशक्ती ही सर्वात गूढ आणि महान शक्ती आहे. मनावर घेतले तर माणूस स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो. जीवन आणि परिवर्तन हा अध्यात्माचा आत्मा आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणत, प्रयत्नालाच परमेश्वर मानतात. मनाचा दुबळेपणा पूर्णपणे झटकून माझ्या मनाला हवा तसा आकार देणं हीच खरी साधना आहे. हाच खरा आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. अध्यात्म ही आंतरिक क्रांती आहे. ती एक आंतरयात्रा आहे. अध्यात्म म्हणजे जीवनाचे अंदाजपत्रक बनवणं आहे. जीवन परिवर्तन हा अध्यात्माचा एक आत्मा आहे. खरा सद्गुरू हा भविष्य सांगत नाही, तो साधकाचे भविष्य घडवीत असतो. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध घेणं. हा शोध घेताना शांत चित्ताने मन एकाग्र करणं, मनातील अशुद्ध विचार बाहेर काढून टाकणं, शुद्ध विचारांनी मनाची स्वची ओळख करून घेणं. एकदा ही ओळख झाली की आपल्या मनात फक्त सकारात्मक भाव निर्माण होऊ लागतात. आपले मन नेहमी अतृप्त असते, म्हणूनच त्याला सतत लगाम घालावा लागतो. तरच जीवन प्रवास सौजन्यमय आणि स्नेहमय होतो. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य एक कोडं आहे, सोडवाल तितकं थोडं आहे. म्हणून म्हणतोय, आयुष्यात येऊन माणसं मिळवावी, एकमेकांची सुखदुःख एकमेकांना सांगावी. सुगंध देणारी उदबत्ती संपली ना की मागं फक्त राख उरती. बरं, या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसंच मनुष्य देहामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, आनंदाने जगा. कारण जीवन हे खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसापेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती आहे. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावना माणसाला अनेकदा चांगल्या चांगल्या गोष्टीतून हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हारलो हेही आयुष्यभर उमगत नाही. जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल. तुम्ही लढायचा सतत प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल. अनुभव वाढत जातो तसे आयुष्य कमी होत जाते. महत्वाकांक्षाचं क्षितिज रुंदावलं जातं, समाधान मात्र हरवलं जातं. गरजा किती मामुली असतात हे शेवटी कळतं. नंतर मात्र चुकांचा पश्चात्ताप आणि खरं आयुष्य जगायचं राहूनच जातो. म्हणून जीवनात सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही, तर तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात, विचारात आणि आचरणात असायला हवी. म्हणूनच काही माणसं लाखात असतात, लाखात एक असतात, तर काहींकडे लाख असले तरी मात्र माणसं ते माणसातच नसतात. जोपर्यंत आपण खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत शून्य असते. मालात राहणारा गडगंज संपत्ती असलेला माणूस सुद्धा दुःखी असतो, आणि झोपडीत राहणारा चटणी भाकर खाऊन राहणारा माणूस आनंदी असतो. ज्याच्याजवळ खुशी, मनःशांती आणि समाधान हे गुण असतात ना, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस हे लक्षात ठेवा. जीवनात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे.
तो मनापासून स्वीकार करणं म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विकास होय. अनुभव वाढत जातो तसे आयुष्य कमी होत जातं. महत्वाकांक्षाचं क्षितिज रुंदावत जातं. समाधान मात्र हरवत जातं. गरजा किती मामुली असतात ते शेवटी कळतं. आपण नेहमी म्हणतो माणूस येताना काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही, पण तो आल्यावर जाण्यापर्यंत मध्ये जे काही जगतो त्या वास्तव्यात जर त्याच्याकडून काही देणं घेणं घडलं नाही तर मग आपण म्हणतो तो आला आणि तसाच गेला. म्हणजे त्याच्या येण्याने आणि जाण्याने कोणालाही काही फरक पडत नाही. म्हणून म्हटलंय सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सुखदुःखाने लिप्त मानवाला समाधान कधी मिळत नाही. मनाचे आणि आत्म्याचे समाधान मिळवण्यासाठी उपासना आणि तप करणं अत्यावश्यक आहे. कृती शून्य होत असते तर कर्म सफळ होत नाही. मनसैवं कृतं कर्मं न शरीरं कृतकृता. म्हणजे मनाची ही अवस्था प्राप्त होण्यासाठी भगवत गुणसंकीर्तन महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे धार्मिक कृत्य हे तन मन धनाने केल्याला माणसाला खरे सुख आणि समाधान प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात निर्भेळ आणि शाश्वत आनंद जर मिळवायचा असेल तर सतत दत्त महाराज यांचे अनुसंधानात राहा. दत्तनाम घेत राहा. कल्याण होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.